गुड मॉर्निंग मंडळी. हा व्लॉग आहे 23 तारखेचा म्हणजे शनिवारचा. आज मुलांना शाळेला सुट्टी आहे त्यामुळे त्यांचा फेवरेट ब्रेकफास्ट म्हणजे पॅनकेक बनवला. यावर्षीपासून आरव स्विमिंग लेसन घेतोय, तर काल पूलचं पाणी त्याच्या कानामध्ये गेलं, तर आज त्याला ना जरा कानामध्ये भणभण आणि इथे प्रत्येक गोष्टीसाठी ना डॉक्टरकडे जाता येत नाही, त्यामुळे कानातून पाणी काढण्यासाठी मी काही घरगुती उपाय केले, पण त्याचा काही जास्त असा फायदा झाला नाही. याबद्दल तुमच्याकडे काही घरगुती उपाय असतील तर प्लीज मला नक्की सांगा. काल मी माझ्या मैत्रिणीच्या बागेतून बीन्स आणि वालच्या शेंगा घेऊन आले आणि आज त्याची छान चमचमीत अशी मिक्स व्हेज भाजी बनवते. म्हणजे आज 23 ऑगस्ट आहे आणि आज प्रवीणच्या वडिलांचं म्हणजे माझ्या सासऱ्यांची 10वी पुण्यतिथी आहे. आता भारतामध्ये पण आईने पूजा परित्रम पाठ वगैरे केलंच असणार, पण आम्ही म्हटलं इथे छोटीशी पूजा करूया आणि बाबूजींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्यामध्ये बनवूया. आज कामं बरीच होती आणि वेळ कमी, म्हणून आरव प्रवीण या दोघांनी मला किचनमध्ये खूप मदत केली. सगळा स्वयंपाक तयार झाल्यावर आम्ही पूजा करायला बसलो. अच्छा, आम्ही ना नियमितपणे भगवंतासमोर अगरबत्ती लावतो, त्यांची पूजा करतो, त्यामुळे भगवंताची मूर्ती दिसली की अश्वित आरव दोघंही दरवेळेस हात जोडून डोळे बंद करून पूजा करायला बसतात. आणि हे सगळं पाहून मला प्रत्येकदा असं वाटतं आमच्या आई वडिलांनी आम्हाला जी शिकवण दिली तेच मी माझ्या मुलांना पण शिकवण्याचा प्रयत्न करते आणि मुलं सगळं आनंदाने शिकतात. चला, आमची पूजा आटोपली, त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर मग अश्वितची मैत्रीण आली त्याच्यासोबत खेळायला आणि त्यांचं खेळून झाल्यानंतर त्यांनी सगळं सामान परत व्यवस्थित ठेवलं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो राईडवर बाहेर वॉक करायला.